नमस्कार. केतकीच्या बनी भाग 4. लेखन अपर्णा कुलकर्णी. सादर करता मी अजित साने. एवढं वय झालंय तरी धडपडणं काही संपलं नाही. कोणीतरी ओरडलं म्हणून मागे वळून पाहिलं तर मेधाच होती. ठेच लागल्याने तिच्या पायातून रक्त येत होतं. मी माझ्याही नकळत तिच्याजवळ गेलो, पण स्वतःला सावरलं. आधी पण नेहमीच धडपडायची. अगं जरा सांभाळून चालत जा ना, सारखी कशी पडतेस तू, असं म्हणालो की अरे तू आहेस ना सावरायला, म्हणून पडण्यात पण मजा आहे, असं म्हणायची. आता तेच आठवून मी थबकलो. नर्सला आवाज दिला आणि सांगितलं, मॅडमना मलमपट्टी करा जरा, आणि तिच्याकडे न बघता निघून आलो. मला माहिती आहे ती नक्की दुखावली असणार, पण तिला सावरायला आता मी कुठे तिचा अभि होतो. माझ्यातला अभि केव्हाच संपला होता. हा असलेला माणूस फक्त एक डॉक्टर होता. सकाळी तो माणूस दत्ताचा बाप आहे हे समजल्यावर मी चांगलाच अपसेट झालो होतो. काहीही झालं तरी हा मेधाचा नवरा असूच शकत नाही असं मला वाटलं होतं. दत्ताबद्दल बोलायला म्हणून तो माझ्याकडे आला. 2-3 दिवसात त्याला डिस्चार्ज मिळेल असं सांगितलं. त्याची तब्येत हळूहळू सुधारेल हेही सांगितलं. मग सगळी पथ्यपाणी समजावून सांगितली, पण मेधाबद्दल कसं आणि काय विचारू तेच कळत नव्हतं. शेवटी केस पेपर वाचतोय असं दाखवून अगदी सहज म्हणावं तसं म्हणालो. काल त्याला वेळेवर आणलं म्हणून खूप बरं झालं. वय जी, तुमचे लाख लाख उपकार जी. अहो माझे कसले उपकार, काल ज्याला त्यांनी आणलं ना त्यांचे उपकार माना. वय जी. बाय द वे, त्या कोण आहेत तुमच्या, आय मीन दत्ताच्या? कुणीच नाही जी, पण म्हणलं तर खूप आहेत. त्या ताईजी आहेत, दत्ताच्या अम्मा आहेत. लेकराची अम्मा लवकर गेली, पण ताईजींनीच त्याला आईची माया दिली. त्याची अम्मा त्याच झाल्या. साहेब, पोरग लई हुशार आहे. आता 4थीच्या परीक्षेत स्कॉलरशिप मिळाली बघा त्याला. पण हे समजा ताईंजीमुळेच शक्य झालं, नाही तर माझ्यासारख्या अडाणी माणसानं कसं शिकवलं असतं त्याला, तुम्हीच सांगा. आई बिगर पोर कसं वाढवलं असतं मी? तसं बी मी तरी कुठं लई दिवस जगणार आहे. म्हणजे काय झालंय तुम्हाला? तुमच्या आधीचे डॉक्टर ओळखायचे मला. त्यांनीच समजे रिपोर्ट केले होते. साहेब, लिव्हर नासलंय म्हणे माझं. मी चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, दारू? त्याने खाली मान घालत होकार दिला आणि आत्तापर्यंत शांतपणे बोलणारा तो माणूस ढसाढसा रडायला लागला. मी त्याला सावरण्याचा प्रयत्न नाही केला. कधी कधी माणसाची मनसोक्त रडणं ही गरज असते. वयाने वाढल्यावर, पुरुष आहे म्हणून, कधी मान मराबत म्हणून, शोभतं का म्हणून माणूस रडत नाही. खोल आत साठवत राहतो, तेच कोरडेपण मिरवत राहतो. असं मोकळं रडण्याने मनावरचा ताण हलका होतो. मी त्याचा कड जरा ओसरू दिला. मग हळूहळू तो शांत झाला. शर्टाच्या बाहीनी नाक पुसलं. मी त्याला पाण्याचा ग्लास दिला. तो घटघट पाणी प्यायला आणि शांतपणे बोलायला लागला. कदाचित त्याचं कधी कोणी काही ऐकून घेतलं नसावं, आणि आज मी त्याचं शांतपणे ऐकून घेत होतो, ती त्याची गरज होती. जिजा, माझी बाय गेली आणि ही सवय लागली मला. वर्षाचं पोर टाकून निघून गेली. काय हो, थोडा ताप काय आला आणि 8 दिवसात खेळ खाल्लास? निमोनिया झाला म्हण. कसं सांभाळणार होतो मी त्याला? बाईशिवाय घराला घर पण नाही हो साहेब. समद घर खायला उठायचं, सारखी तीच दिसायची सगळीकडं. मग तिला इसरायचं म्हणून प्यायला लागलो, पण आखरीतच झालो हो साहेब. प्यायलो की वाटायचं ती आहेच, माझ्याशी बोलायची, जवळ बसायची. मग 24 तास प्यायला लागलो, आणि आता तर तिच्याकडंच जाणार आहे. नाही, मला दुःख नाही साहेब. माझ्या पोराची काळजी पण नाही. ताईजी आहेत, मोठे साहेब आहेत. मी काय सांभाळल असं ते सांभाळतील. ताईजींनी कागदोपत्री आपलं नाव दिलं त्याला. पोर म्हणून पदरात घेतलं. जिजा जायची ताईजीकडं कामाला. जिजाला पण खूप जीव लावला होता ताईनी. सारखं ताईजीबद्दलच बोलत असायची जिजा. नखात रोग नव्हता हो तिच्या. कसं झालं, काय झालं, का झालं हे समजायच्या आत सोडून पण गेली.
आता मी कधी पण मरायला तयार आहे. तो बोलत असतानाच पेशंट आल्याचं नर्स सांगत आली. ॲक्सिडेंटची केस होती. मी त्याच्या खांद्यावर थोपटल्यासारखं केलं आणि बाहेर पडलो. दिवसभर कामात असूनही दत्ता व्यंकट आणि जिजाचा मुलगा आहे आणि मेधाने त्याला दत्तक घेतलंय एवढं नक्की समजलं होतं. पण मोठे साहेब म्हणजे मेधाचा नवरा का हे विचारायचं राहूनच गेलं. मेधा इथे कशी, ती काय करतेय, तिच्या घरी कोण कोण आहे, काहीच कळलं नाही. आणि आता व्यंकटशी बोलून काहीतरी काढून घ्यावं म्हणून बोलणार तेवढ्यात मेधा आली आणि पडली. आमची पहिली भेट अशीच तर झाली होती. माझं मेडिकल कॉलेज आणि तिचं कॉलेज आजूबाजूलाच होतं. एकाच बसने दोघंही कॉलेजला जायचो, पण निम्म्याहून जास्त महिने संपले तरी मेधाला मी कधीच पाहिलं नव्हतं. पण त्या दिवशी बस निघाली आणि एक मुलगी मागे पळत येते असं दिसलं म्हणून कंडक्टरला बस थांबवायला सांगितली तर ही धावत आली. धावत आल्यामुळे तिचा श्वास फुलला होता. घाई गडबडीत बसची पायरी चढताना धडपडली आणि काही काळाच्या आत मी तिला सावरलं. थँक्स असं पुटपुटत ती पुढे जाऊन बसली. पण त्या क्षणी मला काय झालं कळलंच नाही. त्या स्पर्शात जादू होती. तो स्पर्श मला खूप जास्त आपलासा वाटला. काही स्पर्श नकोसे वाटतात, काही आसक्त वाटतात, काही झटकून टाकावेसे वाटतात, काही आश्वस्त करतात, काही विश्वासू वाटतात, काही तटस्थ असतात, काही निरामय असतात. पण हा स्पर्श मला वेगळाच वाटला. मी तिचं निरीक्षण करायला लागलो. मध्यम उंची, शिडशिडीत बांधा, लांब सडक केसांच्या 2 वेण्या, निमगोरा रंग, सरळ नाक आणि काळे भोर डोळे. डोळ्यात माणसाचे व्यक्तिमत्व कळतं. ते डोळे तिच्या साधेपणाची, सच्चेपणाची साक्ष देत होते. बुद्धिमान वाटत होती. सात्विक सौंदर्य. त्या क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो असं नाही म्हणता येणार. पण ती माझ्या लक्षात राहिली. पुन्हा रोज दिसावी, भेटावी असंही वाटायचं. आत्ता पण तिला न भेटता मी आत येऊन बसलो खरा, पण तिची ओढ स्वस्थ बसू देईना. राऊंड मारतोय असं दाखवत दत्ताच्या रूमजवळ गेलो तर ती आणि दत्ता गप्पा मारत होते. हसताना डोळे बारीक करून नाक वरती घेण्याची तिची लकप अजूनही सेम तशीच जीव घेणी. मगाशी व्यंकटने बायकोच्या विरहात प्यायला लागलो असं सांगितलं. खरं आहे रे बाबा. हा विरह फार मोठा वाईट. मग तो मरणानंतरचा असो किंवा जिवंतपणी मरण यातना देणारा असो. काही प्रमाणात या विरहाला मीही जबाबदार आहे का? मी जास्त आतताईपणा केला का? पण हा विचार करून आता काय उपयोग? त्यावेळी तर रागाने डोक्यात राख घालून घेतली आणि आयुष्याची माती केली. ओ साहेब या ना आत, ताईजींना पण सांगा ना समद, व्यंकट म्हणाला. तसं मी चपापलो आणि आत गेलो. मेधा सावरून उभी राहिली, पण तिची नजर जमिनीला खेळली होती. तिच्या चेहऱ्यावर दुखावले पण स्पष्ट दिसत होतं. भाग 4 समाप्त. धन्यवाद. तुम्ही जर आमचं हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक छोटीशी विनंती. खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि लाईक करायलाही विसरू नका. धन्यवाद.